भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे। आंध्र प्रदेशमध्ये देखील चंद्राबाबूंच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली। अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला। याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो। हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी इंडी आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण इंडी आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत। त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक मोठा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत। महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या 3 पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हची लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली, ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे। जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसाबंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो, पण त्याच वेळी काही गोष्टी या आपल्या पुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे। कारण एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं, या अर्थमॅटिक मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे। अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात, त्या पुढे आम्ही करू, पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास 30 जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे 43.91% आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे 43.60%, म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरकाने त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 आणि 30 आहे। दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं मिळाली आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाली। म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं तर 2,00,000 मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाली आहे, 2,03,192 मतं। दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला 4 जागा आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या आहेत, पण महाविकास आघाडीला मुंबईत 24,62,000 मतं आहेत आणि महायुतीला 26,67,000 मतं आहेत। म्हणजे मुंबईमध्ये 2,00,000 मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहे, हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। आता हे सगळं होत असताना साधारणपणे मी अरिथमेटिक का म्हटलं
तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या 8 जागा अशा आहेत की ज्या 4% जास्त कमी फरकाने 4% कमी फरकाने ज्या जागा हरलो. 6 जागा अशा आहेत की ज्या 30,000च्या आत आम्ही त्या ठिकाणी हरलो. आणि त्यातले आपल्याला माहिती आहे काही जागा तर अगदी 2,000 आणि 4,000 आम्ही हरलेलो आहोत. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी फ्रॅक्शन्स ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली. हे देखील मान्य केलं पाहिजे. अगदी आपण मागील वेळेचा जरी विचार केला तर 2019 साली भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती. 27.84 आणि आम्हाला 23 जागा. यावेळी आम्हाला 26.17 म्हणजे 1.5% कमी आमची मतं कमी झाली आहेत. 1.5% कमी आहे. आमच्या जागा या 9 वर आलेल्या आहेत. काँग्रेसला 16.41 मतं होती. 1 जागा होती त्यांची. 16.41 वरून आता त्यांची मतं झाली 17% आणि त्यांच्या जागा झाल्या 13. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा